आपण आत्ताच या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला. तिथं नाथ भक्ताशी सुद्धा आपण संवाद केला. आता आपण या ठिकाणी उभा आहोत. हे मंदिराच्या परिसरातला मध्यभाग आहे. तुम्ही आता साईडला बघता हे नवीन बांधकाम चालू आहे. त्या ठिकाणी आपण आताच महाप्रसादाचा लाभ घेतला. हे साईडला तुम्ही इकडल्या साईडला सुद्धा बघा, त्या ठिकाणी तुम्हाला भक्ती निवासस्थान या ठिकाणी केलेलं, राहण्याची सोय, हे सगळं गाडीची पार्किंग आपण त्या साईडने इकडे आलेलो आहे. आणि हे जे गार्डन आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी या ठिकाणी गार्डन तयार केलेलं आहे. तर असं खूप चांगल्या प्रकारे त्यांनी या ठिकाणी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही मागं बघू शकतात फॅमिली जी आहे, आता फॅमिलीसुद्धा या ठिकाणी स्टे करून राहिलेली आहे. इकडे बसायची खूप चांगल्या प्रकारे जागासुद्धा आहे, सोयसुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी बसायची केलेली आहे. तर बोलतात ना, हाच परिसर एवढा आख्यायिका आहे, हा परिसर एवढा पवित्र आहे. या ठिकाणी कानिफनाथ, गहिनीनाथ अशा थोर संतांच्या भेटी या गडावर झालेल्या आहेत आणि त्यांच्या पावन स्पर्शाने हा गड पतित पावन झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी या तुम्ही, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला मानसिक शांतता लाभते. म्हणजे नकारात्मक जी आतमधले आपल्या आतमधली जी ऊर्जा असते नकारात्मक, ती निघून जाते. माणूस एकदम फ्री माइंडेड होऊन जातो. त्यामुळे या ठिकाणी या ठिकाणी बसा. पण एक गोष्ट नक्की का, तुम्ही या ठिकाणी आले ना, तर नाथ संप्रदायाचे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की ते खूप शिस्तप्रिय असतात आणि त्यांना ध्यान साधना करणारे लोक आहेत. तुम्ही जेव्हा या गडावर येताल, त्या गडावर तुम्हाला काही ठिकाणी साधू संत वास्तव्य करताना दिसतात. तेव्हा तुम्ही या ठिकाणी आले, व्यवस्थित राहा, दर्शन करा, शांतता पाळा, शिस्त पाळा आणि या ठिकाणी येऊन तुम्ही ह्या गडाचा आनंद घ्या. लांबपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला अजून आपण पलीकडल्या साईडला जाणार आहे. इकडून जे आपलं जेवण की आपण महाप्रसाद घेतला, त्या महाप्रसादाच्या साईडला पायऱ्याने आपण खाली जाणार आहे. खाली जाऊन तुम्हाला खालचा बी परिसर दाखवणार आहे. त्या साईडला 1-2 मंदिर आहेत, आपण ते पण एक्सप्लोअर करू. आणि चला मग आपण आता त्या साईडला जाऊ. आणि काही या ठिकाणी टवाळखोर मुलं येऊन या गडाची शांतीभंग करतात. जर तुम्ही बघा, या गडावर आला, एखाद्याचा पाय सटकला, पडले बिडले, आई वडिलांना आपण सांगून आलेलो, आपण दर्शनासाठी चाललो आणि या ठिकाणी येऊन आपण अशा गोष्टी करायच्या, आपल्या घरच्यांना माहिती का, मग वरून म्हणायचं गडाचं नाव बदनाम करायचं. आपण जे चाळे करतो ते दिसतेत का, नाही दिसत अशा लोकांमुळं. त्यामुळे इथं आले ना तुम्ही, इथं काळजी घ्या. इथं आले तुम्ही देवदर्शनासाठी येतात ना, 100% दर्शन करा. इथला व्ह्यू बघा. आता तुम्ही मागं बघा, तुम्हाला टोटल व्ह्यू दिसतोय ना. आता इथं फक्त उन्हाळ्यामुळं पाऊस नाही झाला, त्यामुळे एवढं हे नाही. पण ज्यावेळेस पावसाळा होतो त्यावेळेस हे निसर्गरम्य वातावरण म्हणजे हे ओके. तुम्ही शेजारचा परिसर बघितलाय. पावसामुळे या ठिकाणी काय झालं, पाऊस नाही आहे. आता जूनचा पहिला महिना चालू आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला थोडंसं वातावरण एवढं छान नाही दिसणार. पण ज्यावेळेस पाऊस येतो, पावसानंतर हे वातावरण खूप चांगलं बघण्यासारखं खूप छान आहे. ज्यावेळेस आपण खालून बघतो ना, त्यावेळेस आपल्याला निसर्गरम्य वातावरण दिसतं. वरती ढगांनी पार मायंबा मच्छिंद्रगडाला पूर्ण घेरलेला असतो. हा फक्त डोंगर नाहीये मित्रांनो, हा फक्त डोंगर नाही. या ठिकाणी ही नाथांची पतित पावन भूमी आहे. जो आसपासचा परिसर दिसतो किंवा हा गड दिसतो, ह्या गडावर तुम्हाला जाणून येतं की या ठिकाणी गुरु शिष्यांच्या पवित्र भेटी झालेल्या आहेत. त्या अशा लोकांच्या खूप आख्यायिका आहेत. तर तुम्ही एकदा ह्या व्ह्यू बघून घ्या. त्या साईडला कानिफनाथ गड आहे, पण या ठिकाणी दिसणार नाही आपल्याला कॅमेऱ्यातून. तर त्या ठिकाणी कानिफनाथ गड आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणून हे सगळं दृश्य पाहायला भेटतं. तर 100% ज्या लोकांना आध्यात्मिक आणि ट्रेकिंगचा नाद आहे. हा मित्रांनो, आपण जेव्हा समाधीचं दर्शन घेतो आणि समाधीचं दर्शन घेतल्यानंतर गडाच्या खाली उतरायला लागतो. खाली उतरल्यानंतर आपल्याला पहिल्या स्टॉपला या ठिकाणी जवळ या ठिकाणी आपण या ठिकाणी सगळीकडे हवा चालू आहे. वेगळंच एकदम फ्रेश वातावरण या ठिकाणी वाटत आहे. आणि त्या हवेमुळं जेव्हा आपण सकाळचा सूर्योदय बघतो ना, त्या सूर्योदय या ठिकाणून खूप जबरदस्त बघायला भेटतो. आणि अजून एक गोष्ट, या मंदिराची खासियत तुम्हाला सांगतो. चला आतमध्ये, आणि मंदिराच्या आतमध्ये जाऊन बघू त्याची खासियत काय. तर चला. आताच आपण वरून धोंडाई देवीचं मंदिर पाहिलं. आपण म्हणतो होतो मंदिरामध्ये गेल्यानंतर तुमच्यासाठी काहीतरी खास गोष्ट आहे. तर या ठिकाणी आपण बघू, या ठिकाणी नाथ बसले, त्यांच्याशी आपण चर्चा करू. या ठिकाणी अशी काय म्हणजे खास कोणती गोष्ट आहे या धोंडाई मंदिरामध्ये या देवीची. तर चला आपण त्याच्याशी पुढे चर्चा करू. अहो, या ठिकाणी अशी काय वरती मी ऐकलं की खाली आल्यानंतर काहीतरी खास या ठिकाणी मंदिरामध्ये काहीतरी खास गोष्ट आहे. पैसे चिटकवायचं म्हणजे तुमची जी इच्छा असेल हो, ती देवीला बोलायची की माझी इच्छा ही पूर्ण होत असेल तर पैसा चिटकाय. अच्छा अच्छा.
आणि तुम्हाला काय जे बोलायचे नवस नवस तुझ्या मनात किती इच्छा हा, आहे? माझं हे पूर्ण आणि झालं मी काय? असं साडी चोळी पातळ आणि हा, ते पूर्ण झालं. असं बोलायचं पैसा चिकटला की मग ते होणार. अच्छा. म्हणजे या ठिकाणी एक पहिले तुपाची धारणी आहे तिथे. तुपाची धारणी केली. पण तर आता कशामुळे हे तिथं ना त्या म्हणी ना नाते आपले. मग बाईक शिवली. नाही काय तो पासाठी दिलाय तूप तो पिना एक चालू होता त्यासाठी तो हा म्हणजे या ठिकाणी तुपाची सुद्धा आख्यायिका आहे आणि तूप सुद्धा या ठिकाणी निघायचं पण काही कारण असतं ते खूप आख्यायिका ते बंद झाल्याचे अनेक कारण आहेत आपण त्याच्या मागे नाही शोधणार पण मेन कारण तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपण काय विचारायला आलो तर त्यांनी बरोबर सांगितलं की तुमच्या मनामध्ये जी काही मनोकामना भावना असेल तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही देवीच्या मंदिरापाशी गेला तिथे त्या ठिकाणी सिक्का चिकटवला आणि जर तुमचा सिक्का त्या ठिकाणी चिकटला तर तुमची इच्छा पूर्ण होते हा आणि ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जर चला तर आपण इथे नाथ भक्तांनी सांगितल्याप्रमाणे आपण सुद्धा एकदा ट्राय करू या ठिकाणी खड्यात नका सपाट लागेल तितका वरती येतो वरती प्रयत्न करू तर बघू नेक्स्ट टाइम पुन्हा एकदा येऊ आपण ते सुद्धा आपण प्रयत्न करू चला थँक्यू जेव्हा आपण गडावरून खाली येतो मग खाली खाली खूप सारे लोकांचे प्रश्न आहेत इतक्या साऱ्या पायऱ्या चढून का उतरून खाली कशासाठी यायचं तर खाली कशासाठी यायचं हे तुम्हाला दाखवतो चला आता ज्यावेळेस आपण शिवशंकरच्या मंदिरामध्ये येतो त्यावेळेस आपल्याला वेगळंच काहीतरी अनुभवती येते एवढंच काहीतरी म्हणजे बघायला मिळतं हे बघा या ठिकाणी तिथं एक आश्चर्य आहे या ठिकाणी आपल्याला दिसतं का नाही बघा या ठिकाणून पाण्याचा उगम होतो हे पाणी या ठिकाणून वरती येते आणि ह्या साईड ही लाईनची साईड आहे इथं तुम्हाला दिसतं हे पाणी आहे ना या ठिकाणून वरती येते हे पाणी वरती येऊन या ठिकाणून पिंडीवर असं हलवलं पिंडीवर येते त्या ठिकाणी सुद्धा पाण्याचा साठा आहे आणि तो वरतून डायरेक्ट पिंडीवरती पाणी पडतं आणि हेच पाणी बाहेर जाऊन पलीकडल्या साईडला मंदिराच्या साईडला जाऊन तुम्हाला दिसेल की किती मोठ्या याच्यामध्ये ओढ्यामध्ये किंवा नदीमध्ये याचं रूपांतर होतं आपण ते पलीकडल्या साईडला जाऊन बघू हे आमचं बघा हे विशेषता आहे त्यामुळे गडावर आलो आपण गडावर 100% पायऱ्या खाली आलं पाहिजे तुम्हाला ह्या गोष्टी बघायला मिळतात काही लोक काय होतं गडावर तशीच मार्ग येतात पण तुम्ही आला पुरेपूर गडाचा आनंद घ्या थोड्या या ठिकाणी तुम्ही खाली तुम्हाला ट्रेकिंगचा जो अनुभव भेटतो चला हेच पाणी पलीकडल्या साईडला किती मोठा साठा जायला ते तुम्हाला आपण आत्ताच मंदिरामध्ये बघितलं मंदिरामध्ये तुम्हाला दाखवलं जे पाण्याचा उगम होतो ते बघा ती छोटीशी एकदम धार आहे ती या ठिकाणी बघा किती मोठ्या पाण्यामध्ये या ठिकाणी रूपांतर होतं हेच पाणी पुढे चुन याचं धबधब्यात रूपांतर होतं पण सध्या पाऊस नसल्यामुळे पाण्याची थोडी कमतरता आहे तर असा आहे माईंबागड तर मित्रांनो ज्यांना मानसिक शांतता हवी आणि आध्यात्मिकासोबत ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा आहे त्या लोकांनी नक्कीच माईंबागडाला भेट द्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन दाबा तुम्ही भरभरून ह्या व्हिडिओला प्रतिसाद द्या आपण याच्यानंतर पुढला व्हिडिओ कानिपनाथ गडाचा काढू त्या ठिकाणचे जे प्रश्न आहेत ठिकाणे आहेत तिथली इतिहास आहे ते सगळं गोळा करू जय आदेश जय महाराष्ट्र जय शिव